हा देह अचेतन जड आहे, पण तो मला व्यवस्थित पूर्ण वापरून घ्यायचा आहे. जरी देह पंचभूत मिळावा सेखी जाईल पंचत्वा असं माऊली म्हणतात, पण तरी देह हे साधन आहे. देह हे मला मिळालेलं उत्तम असं साधन आहे. त्या साधनाचा वापर करून याच देहामध्ये मला देवाचं दर्शन घ्यायचं आहे आणि देवाचं दर्शन झालं, की "हेची देही हेची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा" अशी स्थिती आल्यानंतर देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ बाहो, अशी जी स्थिती आहे, अशी स्थिती मला आली पाहिजे आणि त्यासाठी हा संपूर्ण विचार समर्थांनी इथे सांगितला. दशक 8वा ज्ञान दशकाचा आपला विचार सुरू आहे. हा दशक जो आहे, आता आपण पहिला समास बघितला देवदर्शन. देवदर्शन म्हणजे देवाचं दर्शन घेण्यासाठी, म्हणजे देवाचा अनुभव घेण्यासाठी आड जी येते, ती ही संपूर्ण दृश्यसृष्टी. आता देवाच्या दर्शनाच्या आड ही दृश्यसृष्टी येते हे कधी कळतं आपल्याला? जेव्हा आपण अभ्यासाला लागतो तेव्हा. म्हणजे अशा ग्रंथांचा, संत ग्रंथांचा जेव्हा आपण अभ्यास करायला लागतो, तेव्हा संत की ज्यांनी देवाचं दर्शन घेतलेलं आहे, ते आपल्याला सांगतात, की ही दिसणारी सृष्टी जी आहे, ही सत्य नसून ती कशी आहे तर तिचं स्वरूप समजावून सांगतात, की ही सगळी मिथ्या आहे आणि एकच तत्व जे आहे, त्याला देव म्हणतात, जो आतमध्ये प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे आणि त्याच्या सत्तेवरती पिंड ब्रह्मांडाचे व्यापार जे आहेत ते सुरू आहेत त्याच्या अधिष्ठानावरती. तेच एक सत्य तत्व आहे. मग ते सत्य तत्व एकमेव अद्वितीय आहे. पण आपल्याला मात्र अनुभवाला ही सृष्टी असते. मग या सृष्टीचं स्वरूप जे आहे, कारण आपला पक्का निश्चय बुद्धीचा झालेला आहे, की सृष्टी निर्माण झालेली आहे आणि या सृष्टीमध्ये आपण जे जीवन जगत आहोत, त्याच्यामध्ये आपण जे सुख-दुःखाचे तडाखे जे आपल्याला बसतायत, ते सुद्धा आपण सत्य मानून चालतो. मग या सगळ्या दृश्यातून बाहेर काढण्यासाठी शास्त्रकार आणि संत जी आहेत, ती एक मांडणी करतात. आणि ही जी मांडणी आहे त्याच्यातनं ज्या पंचीकरणाच्या ज्या प्रक्रिया सांगितलेल्या आहेत, म्हणून हे जे 4 समास आहेत, बघा पहिला देवदर्शनाचा आहे, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा सूक्ष्म आशंका निरूपण, सूक्ष्म पंचभूत आणि स्थूल पंचभूत स्वरूपाकाश भेद असे ह्या 4 समासांची नावे आहेत. याच्यामध्ये संपूर्ण ही तत्व जी आहेत, ती तत्व समर्थांनी सांगितलेली आहेत. आणि त्याला पंचीकरणाचं शास्त्र असं म्हणतात. म्हणून पंचीकरणाचा अभ्यास साधकाला करावा लागतो. कारण हे सगळं जे आहे 3 गुण आणि 5 महाभूत म्हणजे अष्टधा प्रकृती या पिंड ब्रह्मांडामध्ये आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाहीये. आणि मग त्याचा विस्तार जो आहे, अगदी सूक्ष्म तो विस्तार आपल्याला सांगतात. जसं त्याला समर्थ म्हणतात उभारणी. आता सृष्टी झाली असं वाटतंय ना सगळ्यांना, मग ती कशी निर्माण झाली हे शास्त्र सांगतं. तशी संतांनी ग्रंथांमधून मांडणी केलेली आहे. आणि मग ती उभारणी केल्यानंतर ती कशी मिथ्या आहे, त्याला संवारणी असं म्हणतात. मग हळू त्या तत्वांचा निराश करत एकच एकमेव अद्वितीय तत्व जे आहे, ज्याला ब्रह्मतत्व म्हणतात, ज्याला आत्मा म्हणतात, तेच माझं स्वरूप आहे, अशी अनुभूती आल्यानंतर ती या तत्वांनी बनलेला जो हा देह आहे आणि या तत्वांनी बनलेली जी ब्रह्मांडात संपूर्ण रचना आहे, आता ही तशीच राहणार आहे. फक्त विवेकाने निराश करायचा आहे. फक्त ते एकदा मला अचेतन जड आहे असं समजल्यानंतर काय होतं, ज्याला अन्योन्याध्यास असं म्हणतात. त्याचा आपण नंतर विचार करू. आत्ता काय त्याचा फार विचार करू नये. एकमेकांवर अध्यास झालेला असल्यामुळे काय होतं, ते अचेतन जड जे आहे तेच माझं स्वरूप आहे आणि चेतन तत्व जे आहे ते कुठेतरी माझ्यापासून दूर आहे आणि ते नाहीच असा सुद्धा कधीतरी भ्रम होतो. पण ते चेतन तत्व मीच आहे, हा अनुभव घ्यायचा असेल, तर हे अचेतन जड म्हणजे पंचीकरणाचं शास्त्र जे आहे, त्या पंचीकरणाच्या शास्त्राचा अभ्यास साधकाला करावा लागतो. आणि तोच अभ्यास इथे ज्ञानदशकामध्ये समर्थांनी या 4 समासांमधून आता मायातत्व तर संपूर्ण ग्रंथामध्ये सांगितलंय. पण स्पेसिफिक जी तत्व जी आहेत, नंतर 17वा दशक आणि 8 आणि 9 मध्ये पण हा विषय आलेला आहे. अगदी सूक्ष्म त्याचा सगळा काय केलंय विवरण समर्थांनी केलेलं आहे. आता हा सूक्ष्म आशंका हा जो तिसरा समास आहे, या तिसऱ्या समासाच्या शेवटी शिष्याने शंका विचारलेली आहे, की मूळमाया ही परब्रह्मासारखीच निर्गुण निराकार अनादी आहे. मग तिच्यामध्ये पंचभूत कशी निर्माण झाली?
तर इथे थोडासा आपण विचार करूयात. आता परब्रह्म निर्गुण निराकार आहे. म्हणजे त्याला गुण नाहीत, त्याला आकार नाही. आकार का नाही? तर अवयव नाहीत म्हणून त्याला आकार नाही. आता आपल्याला अवयव आहेत म्हणून आपल्याला आकार आहे. पण परब्रह्म कसं आहे तर निर्गुण आहे, निराकार आहे, अनादी आहे, अनंत आहे. अनादी म्हणजे त्याची सुरुवात नाहीये, म्हणून त्याला शेवट नाहीये. अनादी काळापासून ते आहे. अहो कधीपासून आहे पण? अहो ते अनादी काळापासून आहे. आता अशी सुरुवात सांगता येते का परब्रह्म तत्वाची? नाही सांगता येत. अनादी काळापासून आहे आणि ते अनंत आहे. त्याचा शेवट सुद्धा आपल्याला सांगता येत नाही. मग आता त्या पद्धतीनेच मूळ माया असं म्हटलंय, की ती पण निर्गुण, निराकार आणि अनादी आहे. आता आपल्याला मनामध्ये असा प्रश्न पडायला पाहिजे, की असं दोन्ही म्हणतात, की ब्रह्म पण कसं आहे तर निर्गुण, निराकार, अनादी, अनंत आहे आणि मूळ मायेला सुद्धा निर्गुण, निराकार आणि इथे अनादी म्हणतायत. तर कसं काय? तर अनादी या अर्थाने असं म्हटलेलं आहे, की आता आपण बघितलं, की अनादी म्हणजे सुरुवात नाही आणि अनंत म्हणजे अंत नाही. आता परब्रह्माला सुरुवात शेवट नाहीये. पण आता मायेला कसं काय बरं सुरुवात शेवट नाही? आता माया दिसत नाही आपल्याला, पण ती सुप्तावस्थेत असते. म्हणून तिला काय म्हटलंय तर निर्गुण आणि निराकार असं म्हटलेलं आहे. पण ते गुण जे आहे ते सुप्तावस्थेमध्ये बीजरूपाने असतात. मग आता इथे अनादी पण म्हटलेलं आहे. कसं? तर कारण का तर तिचा प्रवाह जो आहे म्हणजे मायेचा, तर मायेचा प्रवाह कधी सुरू झाला हा? तो सांगता येईल का कोणाला? ही अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण झाली हे शास्त्र सांगतं आपल्याला, सृष्टिक्रम सांगताना. पण ते कधी निर्माण झालं हे सांगता येत नाही. आता अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण झाली, नंतर ती लयाला गेली, परत दुसरी अनंत कोटी ब्रह्मांड म्हणजे ब्रह्मांड निर्माण झाली. म्हणजे मायेचं स्वरूप जे आहे ना, असं सतत निर्माण होणं, म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय या 3 मधून याची सतत काय होत असतं तर मायेची निर्मिती होत असते. बघा एक दृष्टांत दिला म्हणजे लक्षात येईल. आपण नदीच्या तीरावरती उभे आहोत आणि तीरावरती उभे राहिल्यानंतर आपण जर बघितलं तर प्रवाहामागून प्रवाह असे पुढे, 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 पुढे जात असतात. मग आता कुठला प्रवाह पहिला आणि कुठला शेवटचा हे सांगता येईल का? अखंड ते पाण्यामधून ते प्रवाह जे आहेत ते आपल्या समोरून सरकत असतात. अगदी त्याच पद्धतीने ही अनंत कोटी ब्रह्मांड ही निर्माण होतात, टिकतात आणि काय होतात तर लयाला जातात. आणि या अर्थाने माया जी आहे ती कशी? तिला असं म्हटलेलं आहे, की ती प्रवाह रूपाने नित्य आहे आणि म्हणून तिला अनादी म्हटलेलं आहे. आणि परब्रह्म मात्र कसं आहे तर ते स्वरूपाने नित्य आहे. ते नाही असं होतच नाही. आणि माया जी आहे ती प्रवाह रूपाने ती नित्य आहे. आणि म्हणून तिची सुरुवात सांगता येत नाही म्हणून तिला अनादी म्हटलंय. पण शास्त्र सांगतं ती कशी आहे तर साधी शांत आहे. तिला कुठेतरी सुरुवात आहे आणि तिला कुठेतरी तिचा शेवट होणार आहे. इथे थोडं स्पष्टीकरण केलं. कारण हे आपल्याला म्हणजे काय माहिती असावं म्हणून. कारण इथे त्याचा काही इथे उल्लेख आलेला नाहीये. आता शिष्य प्रश्न विचारतोय बघा. अनेक प्रश्न त्या शिष्याच्या मनामध्ये निर्माण होतायत. आणि सद्गुरू सुद्धा अजिबात कंटाळत नाहीयेत. न कंटाळता शिष्य निशंक होईपर्यंत सद्गुरू शिष्याला उत्तर देतायत. आता हे कशासाठी चाललंय हे सगळं एवढं? तर खरा देव कोणता हे शोधण्याचा शिष्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. कारण जी स्थूल दृश्य सृष्टी जी दिसते डोळ्यांनी धडधडीत, त्यामध्ये खरा देव नाही हे त्या शिष्याच्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून त्याच्या मनामध्ये अनेक शंका निर्माण झाल्यात. आणि तो विचार करतोय, की ही अविद्या मायेतून ही सृष्टीची रचना निर्माण झाली आणि ती रचना निर्माण होण्याला कारण जे ती पंचभूत आहेत. मग ही पंचभूत तमोगुणातून म्हणजे अविद्येतून झाली. आता हे त्याला पटलंय. मग ईश्वराकडे जाण्याचा आणखी नेमका काही वेगळा गुण आहे का? मग गुण कशातून निर्माण झाले? मग ह्या मूळ मायेमध्ये ही गुणमाया कशी निर्माण झाली? असे प्रश्न जे त्याला पडलेले आहेत शिष्याला, त्याचं विवरण समर्थांनी या चौथ्या समासामध्ये केलेलं आहे, जे सूक्ष्म पंचभूते त्याचं नाव आहे. तर त्या इथेच समर्थांचीच ओवी आहे. ब्रह्मी मूळ माया झाली, तिच्या पोटा माया आली, मग ते गुणा प्रसवली, म्हणून गुणक्षोभिणी. आता इथे जे उत्तर दिलेलं आहे त्यांनी म्हटलं की ब्रह्मी मूळ माया झाली. म्हणजे परब्रह्मावरती प्रथम मूळ माया प्रगट झाली. मग ती प्रगट होण्याच्या आधी ती कुठे होती? तर ती सुप्त अवस्थेत असते. म्हणून मी आधी जे सांगितलं ना पहिल्यांदा तिला काय म्हणतात तर प्रवाह रूपाने ती नित्य आहे. म्हणजे ती नसते असं होत नाही. पण ती कुठे असते? सुप्त अवस्थेमध्ये ती असते. आणि मूळ मायेमध्येच ह्या दृश्य विश्वाचं काय तर बीज असतं.
जे ती बीज रूपाने सुप्तावस्थेत असते. त्या अवस्थेला काय म्हणतात? त्या अवस्थेला गुणसाम्यावस्था असं म्हटलेलं आहे. म्हणजे तीनही गुण जी आहेत ती सुप्तावस्थेमध्ये अगदी सारख्या प्रमाणामध्ये तिथे असतात. आणि जेव्हा जगनिर्मितीचा संकल्प होतो, तेव्हा जगाच्या निर्मितीसाठी ती तमोगुण धारण करते. कारण तमोगुणाचं काय आहे कार्य? तर क्षोभ होणं. त्या गुणांचा क्षोभ होणं निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक असतं. म्हणून निर्मितीच्या वेळेला ती तमोगुण प्रधान होते. 3 गुणांचा क्षोभ होतो. म्हणून मायेचं एक नाव जे आहे ते गुणक्षोभिणी असंही मायेला म्हणतात. म्हणजे बघा गुणसाम्यावस्था झाली म्हणून तिला आणि दुसरं नाव जे आहे ते गुणक्षोभिणी आहे. आता गुणांचा क्षोभ झाला आणि तिच्यामध्ये असलेल्या तमोगुणामुळे ही पंचमहाभूतं निर्माण झाली. आता तमोगुण तिथे प्रकर्षाने आहे, पण 2 गुण पण तिथे आहेतच. पण ते कसे आहेत तर अतिशय सौम्य आहेत. आणि तमोगुण मात्र काय झाला तर प्रकर्षाने झालाय, कारण निर्मिती होण्यासाठी तमोगुण हा लागतो. असे 3 गुण आणि 5 महाभूतं म्हणजे 5 आणि 3 8 म्हणजे अष्टधा प्रकृतीमुळे पिंड ब्रह्मांडाची रचना जी आहे ती ही माया करते. आता ती कशी करते? मी मागच्या सत्रामध्ये बोलले होते, किंवा ही 5 महाभूतं अ, आता हे सगळे आपल्याला दिसतं आजूबाजूला सगळं जे दिसतं, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आता ह्यांचं जर आपण विश्लेषण करायला गेलं, तर किती पदार्थ आहेत त्या सगळ्या 5 महाभूतांचे. बघा डोंगर, दऱ्या, म्हणजे असं जर आपण अगदी काय म्हणू एक यादीच्या यादीच केली, त्या 5 महाभूतांच्या व्यतिरिक्त 6वा पदार्थ तुम्हाला सापडणार नाही. मग आता हे निर्माण करण्याच्या आधी त्यांनी कुठे ठेवलं होतं, याचा काहीही आपल्याला तपास लागत नाही. मग आता ह्यालाच शास्त्रकार असं म्हणतात, की संकल्प झाला, त्यांनी मायेचं सहाय्य घेतलं, मायेच्या गुणांचा क्षोभ झाला आणि तिने अष्टधा प्रकृती ही निर्माण झाली. अशी एक अघटित घटना घडली. आपण म्हणतो ना, अघटितच झालं गं अचानक, असं कसं काय झालं? असं आपण व्यवहारामध्ये पण बोलतो. अगदी त्याच पद्धतीने हे अघटित असं ही सृष्टीची पिंड ब्रह्मांडाची रचना झाली. म्हणून मायेचं एक नाव आहे अघटित घटना पटीयसी असं तिला म्हटलेलं आहे. बघा प्रथम मूळमाया, नंतर गुणसाम्यावस्थेत ते गुण होते. नंतर त्या गुणांचा क्षोभ झाला म्हणून गुणक्षोभिणी. नंतर त्याच्यापासून गुणमाया निर्माण झाली, सत्व, रज, तम आणि त्याच्यातून अजून तमातून पंचभूतं निर्माण झाली. आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी आणि पृथ्वीवरची संपूर्ण ही जीवसृष्टी. अशी निर्मितीची संपूर्ण साखळी सांगितलेली आहे. तर इथे पंचभूतांची ओळख पण करून दिलेली आहे आणि पंचभूतांची लक्षणं जी आहेत, ती लक्षणं समर्थ सांगतात, की आता हे पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी तत्वाचं, आकाश तत्वाचं, वायू तत्वाचं. असं मी म्हटलं, की हा 8 व्यतिरिक्त त्या पिंड ब्रह्मांडामध्ये तुम्हाला आता आता मी आधी काय म्हटलं 5 व्यतिरिक्त 6वा आढळणार नाही. आणि 5 मध्ये अजून 3 मिसळा म्हणजे 5 आणि 3 8. आणि हा प्रत्येकाला एक त्याचा काय आहे तर गुण आहे. जसं पृथ्वीला तमोगुण आहे. आता टेबल आहे माझ्यासमोर, तो जड आहे, तो पण तमोगुणाचा आहे. ज्या पृथ्वीवर मी बसले ती पण तमोगुणाची आहे. आता तमोगुणाची आहे म्हणून तर ती हालत नाहीये ना. जर चंचल असेल रजगुणाची किंवा वायू तत्वाची तर ती हालेल. मग आपण कसं स्थिर बसणार त्याच्यावरती? म्हणून प्रत्येक पदार्थाला या सृष्टीतल्या जो आहे, तो प्रत्येकाला काय आहे तर ती कुठल्यातरी भूताची बनलेली आहे आणि त्याला एक त्याचा त्याचा तो गुण आहे. म्हणून इथे समर्थ म्हणतात, की जे जे कठीण आणि जड ते पृथ्वी तत्वाचं आहे. जे जे मऊ, मृदू, ओलं आहे ते आपतत्वाचं आहे. आणि जे उष्ण आणि प्रकाशयुक्त आहे ते तेज तत्वाचं आहे. आणि चपळ आणि चंचल हे वायू तत्वाचं लक्षण आहे. आता पोकळपणा, अवकाश, शून्य, निश्चळता हे आकाशाचं लक्षण आहे. आता हे कशासाठी सांगितलं आपल्याला? म्हणून मी आता म्हटलं, की तो एक पंचीकरणाचा एक वेगळा अभ्यास आहे. इथे अगदी थोडक्यात सांगितलाय. हा अभ्यास आपण पुढे 17, 8 आणि 17, 9 मध्ये अगदी विस्तृतपणे करू. एक पंचीकरणाचं शास्त्र असतं, की आता हे कशासाठी करायचं? आता तपशील सगळा जर आपण लिहून काढला तर आपल्या लक्षात येईल, की अरे सगळे अचेतन जड आहेत. पण तरी ते सत्य वाटतात की नाही आपल्याला? आणि ते सत्य वाटतात म्हणून तर आपण त्यांच्यामध्ये गुंतून राहतो की नाही? मग अचेतन जड पदार्थ मला समाधान देऊ शकेल का? नाही देऊ शकत. मग हे बुद्धीचा निश्चय असा करण्यासाठी हा सगळा तपशील लिहून काढायचा आणि हे सगळं या 5 महाभूतांचं आहे. त्याला चेतनत्व जे आहे ते कशामुळे आहे? वायू वाहतो, वायूला वाहकपणा आहे. अग्नीला दाहकता आहे. आपल्याला माहिती आहे पाण्याला वाहकता आहे. प्रवाहीपणा आहे ना पाण्याला सुद्धा. आता पाणी एका जागी थांबत नाही, त्याला प्रवाहीपणा आहे.
आता इथे त्यांनी म्हटलंय की ही सगळी अचेतन जड तत्व आहे. पण त्यांना चेतनता कशामुळे आलेली आहे? उपनिषद सांगतं, मी आकाश निर्माण केलं, मी आकाशात शिरलो, मी पृथ्वी निर्माण केली, मी पृथ्वीत शिरलो, मी पाणी निर्माण केलं, मी पाण्यात शिरलो. मग जो पाण्याला प्रवाहीपणा आहे, जो अग्नीला दाहकपणा आहे, जो वायूला वाहकपणा आहे, तो कशामुळे आहे? तर त्या परब्रह्मामुळे आहे. मुळात ही तत्व जी आहेत ती अचेतन जड आहेत. त्यांना काय आहे तर त्यांना स्वतःची अशी काही शक्ती नाहीये. मग ती शक्ती कुणाची आहे? तर ती परब्रह्माचीच आहे. म्हणजे ती मायेची आहे. आता माया म्हणा, परब्रह्म म्हणा, कारण परब्रह्माच्या स्वाधीनच ती शक्ती आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळं कसं आहे, पण ही मुळात तत्व अचेतन जड आहे. आणि म्हणून असा सगळा तपशील पिंड ब्रह्मांडाचा लिहून काढल्यानंतर लक्षात येतं. आणि त्या पद्धतीने त्या तत्वांचा निरास जर विवेकाने केला, तर आपल्या लक्षात यायला वेळ लागत नाही, की एकच तत्व जे आहे ते चेतन तत्व आहे. जे माझ्या अंतःकरणा मी आत्मा आहे आणि आत्माच ब्रह्म आहे आणि जीवच परब्रह्म आहे. हाच एक अभ्यास जो आहे, हा अभ्यास करण्यासाठी एवढी उठाठेव किंवा हा जो ग्रंथ आहे, म्हणजे संतही आपल्याला समजावून सांगतात आणि आपणही तो समजावून घ्यायचा आणि बुद्धीचा निश्चय करायचा काय, हे सगळं कसं आहे तर अचेतन जड आहे. असा आता जो विचार आपला इथे सुरू आहे, तो की आता आता ही सृष्टी कशी निर्माण झाली हा आपला विचार चालू आहे आणि प्रत्येकाला प्रत्येकाचा एक गुण आहे. त्याचं मी आता सांगितलं, की पृथ्वी तत्वाचं सगळं कठीण असतं, जड असतं. आपतत्वाचं मऊ असतं, मृदू. नंतर तेज तत्वाचं उष्ण आणि प्रकाशयुक्त, वायू तत्वाचं चपळ आणि चंचल असतं आणि आकाश जे आहे ते शून्य, निश्चळ, पोकळपणा हे आकाशाचं लक्षण आहे. आता हे जे एक जे भूत आहे, ते स्वतंत्र म्हणजे काय स्वतंत्र नाहीये. तर त्या एका भूतामध्ये दुसरी 4 भूतं जी आहेत, तर त्यांचं मिश्रण झालेलं आहे. त्यालाच पंचीकरण असं म्हणतात. बघा, एक थोडा अजून विचार करू, की ही भूतं जी आहेत ती व्यक्तदशेला येण्याआधी ही अत्यंत सूक्ष्म असतात. म्हणजे सृष्टी निर्माण झालेली नसते. ती सुप्तावस्थेत जेव्हा जे असतात तेव्हा, ते अत्यंत सूक्ष्म असतात. त्यांना तन्मात्रा असं म्हणतात. जे सृष्टी निर्माण होण्यापूर्वी अत्यंत सूक्ष्म असलेल्या त्या पंचभूतांना तन्मात्रा असं नाव आहे. आणि आकाश, वायू, तेज, जल, पृथ्वी ही तन्मात्रांच्या स्वरूपात जोपर्यंत आहे, तोपर्यंत त्याचं ज्ञान होऊ शकत नाही. कारण ती अतिशय सूक्ष्म आहे. ती ज्ञानेंद्रियांना अनुभवायलाच येत नाही. मग ज्ञानेंद्रियांना अनुभवायला यायची असेल तर त्यांचं पंचीकरण व्हावं लागतं. आणि म्हणून पंचीकरण झाल्यानंतर ती इंद्रियांना ज्ञान होण्यास काय होतात तर योग्य होतात. तर आता पंचीकरण म्हणजे काय? तर पंचमहाभूतांचं पंचीकरण. बघा मी मागच्या सत्रामध्ये पण म्हटलं होतं, की एखादा जर घर आता आमचा बंगला बांधला. तर बंगला बांधला तर काय-काय सामुग्री लागते त्याला? तर वाळू लागते, सिमेंट लागतं, पाणी लागतं. हे महत्वाचे घटक आहेत. विटा लागतात. आणि ते सगळं एकत्र कालवून म्हणजे ठराविक त्याचं मिश्रण करावं लागतं, की खूपच वाळू घातली, थोडंसं सिमेंट घातलं असं होत नाही. तर त्याला काही प्रमाण ठरलेलं आहे. कामगार लोक जे असतात, तर ते घर बांधतात तेव्हा ठराविक प्रमाणात ते सगळे पदार्थ एकमेकांमध्ये काय करतात, तर ते बरोबर मिक्स करतात आणि मगच त्याला एक घट्टपणा येतो, टणकपणा येतो. आणि मग विटांच्या मध्ये-मध्ये ते जे मिश्रण आहे, ते काय केलं तर ते त्या थापीने असं ते लावतात आणि वरतून ते प्लास्टर करतात सिमेंटनी आणि मग ते घर असं पक्क होतं. अगदी पण करणारं कोण आहे? चेतन आहे. चेतन तत्वाशिवाय शेवटी तो करणारी ती व्यक्ती जी आहे ती कोण आहे? ती चेतन आहे. मग त्याच पद्धतीने ही सगळी पंचमहाभूतं अचेतन जड आहेत. पण त्यांचं नियोजन करणारी व्यक्ती कोण आहे? तर परमात्मा जो आहे तो मात्र चेतन आहे. पण ह्यांचं मिश्रण सुद्धा तो व्यवस्थित पद्धतीने करतो आणि शास्त्र असं सांगतं, की आकाश तत्वाचा जर अर्धा भाग आहे, तर त्याच्यामध्ये वायू 1/8, अग्नी 1/8, आप 1/8 आणि पृथ्वी 1/8 असे आकाश तत्वामध्ये 4 भाग त्याचे असतात. आता वायू अर्धा भाग असेल, 1/2 म्हणजे तर त्याच्यामध्ये आकाश, नंतर अग्नी, आप आणि पृथ्वी यांचा 1/8 भाग असतो. तर अग्नी अर्धा भाग असेल, तर वायू, आप, पृथ्वी, आकाश. आप असेल अर्धा भाग, तर वायू, पृथ्वी, आकाश, अग्नी. पृथ्वीमध्ये आकाश, वायू, अग्नी, आप. म्हणजे प्रत्येक महाभूतांमध्ये इतर जे 4 जे उरलेली महाभूत आहेत उर्वरित, त्यांचा 1/8 भाग असतो. म्हणून हे पंचीकरण हे सगळ्यांचं होतं. म्हणून समर्थ म्हणतात, पंचभूतांचा कर्दम केला. भगवंताने काय केलं ही सृष्टी निर्माण करताना, तर ही पंचमहाभूतं जी आहेत, त्यांचा कर्दम केला. म्हणजे त्याचा काय केला तर कर्दम म्हणजे चिखल केला. आणि ते सगळी जी एकत्र झाली आणि त्यापासून ही सगळे पर्वत, पाषाण, शिळा,
नंतर अगदी छोटे छोटे आपण नाना रंग जी दिसतात आपल्याला, पुरे पट्टणे, ही द्वीप जे दिसतात, नद्या, समुद्र, धातू, सुवर्ण, असं प्रत्येक पृथ्वीमध्ये ज्या खाणी आहेत, नंतर आप, तेज, हा जो तपशील जो आहे ना, तो पुढच्या समासामध्ये समर्थांनी दिलेला आहे. संपूर्ण तपशील दिलेला आहे. आपण वाचावा त्या समासातला. समास काढून जो जो आहे तो समास 5वा आहे. तर त्याच्यामध्ये संपूर्ण तपशील दिलेला आहे त्यांनी आणि अशापासून ही सगळी जी आहे ती सृष्टी निर्माण झालेली आहे. आता आकाशापासून पृथ्वीपर्यंत पंचमहाभूतांचं पंचीकरण सांगून प्रत्येक स्थूल महाभूतात उरलेली सूक्ष्म महाभूत कशी असतात, आता हे आपण बघितलं पंचीकरणाचं शास्त्र जे आहे ते. आता आपला देह पण कसा आहे, तर हा पंचमहाभूतांचा बनलेला आहे. पृथ्वी तत्वाची हाडं आहेत, नंतर मांस आहे, नंतर अपतत्वाचं रेत, रक्त, लाळ, मूत्र, घाम. आता आपल्याला येतो की नाही घाम येतो, त्याच्या तत्वा म्हणजे भूक लागते. अग्निप्रदीप्त होतो त्यामुळे. नंतर तहान, झोप, मैथून, वायुतत्वाचं चळण, वळण, प्रसारण, निरोध, अंकुचन आहे. आकाश तत्वाचा काम, क्रोध, शोक, मोह, भय, हे सगळे जे आहेत ते देहामध्ये आहेत. मग आता हा देह जेव्हा पडतो, आता देह जेव्हा म्हणजे मृत्यूपंथाने जातो, तेव्हा त्याला काय दहन केलं जातं. मग दहन केल्यानंतर आपण तर बघितलेलं आहे, की जीवात्मा जो आहे म्हणजे जीव प्राणधारण आहे. जीव प्राणांना धारण करून या देहामध्ये येतो आणि जेव्हा त्याचं देहाचं प्रारब्ध संपतं, तेव्हा जर वासना शिल्लक राहिल्या असतील, तर तो काय करतो? परत जीव प्राणधारण आहे. म्हणजे तो सूक्ष्म देह जो असतो, तो उदान वायूवर आरूढ होऊन तो अंतरिक्षात निघून जातो. मग उरतं काय? तर फक्त अचेतन जडदेह उरतो. जे इथे तत्व सांगितली आहेत की नाही, ती तत्व त्या सगळ्या देहामध्ये असतात, अचेतन जड देहामध्ये. पण त्याच्यामध्ये चेतन तत्व मात्र तो नाही आता. कारण तो जीवात्मा उदान वायूवर आरूढ होऊन जो सूक्ष्म देह, जो लिंग देह, जो वासनात्मक देह आहे, तो घेऊन गेलाय. कारण की त्या वासना अजून शिल्लक राहिलेल्या आहेत. मग आता जो अचेतन जड देह तो आपण दहन करतो आणि दहन केल्यानंतर शरीरातली जी ही 5 महाभूत आहेत, ती 5 महाभूतांमध्ये विलीन होऊन जातात. त्याला असं म्हटलं की अध्यात्म वायू सूत्र वायूमध्ये विलीन होतो. म्हणजे देहामध्ये काय असतो? अध्यात्म वायू असतो आणि अध्यात्म वायू म्हणजे देह दहन केल्यानंतर तो अध्यात्म वायू ब्रह्मांड वायूमध्ये म्हणजे सूत्र वायूमध्ये तो एकरूप होऊन जातो. बस एवढीच प्रक्रिया आहे. आणि आता जे संत जे आहेत बघा, आता एकनाथ महाराजांनी आपला अंत जो देह जो आहे तो नदीमध्ये विसर्जित केला. आता नदीमध्ये विसर्जित केला तर संतांचे देह कसे असतात? ब्रह्मविद ब्रह्मैव वहती. ते देहासह त्यांच्या ब्रह्मच झालेले असतात. आता असं एक वर्णन केलंय की तो कापूर जसा जळावा, तर शबरीचा देह माहिती आपल्याला की तिने कापरासारखा देह रामरायांसमोर तिचा जळून गेला. त्या पद्धतीने तो देह दिसतोय, पण त्या देहाला काय नसतं तर अगदी त्या कापरासारखा तो देह झालेला असतो त्या ब्रह्मज्ञाचा. मग जेव्हा एकनाथांनी देह विसर्जित केला गंगेमध्ये, तेव्हा पण काय झालं तर ती 5 महाभूत 5 महामध्ये विलीन होऊन गेली आणि ते ब्रह्मस्वरूपाने आपल्यामध्ये आहेत. मुक्ताबाई वायुरूप होऊन गेली. असे अनेक आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे शेवटी त्या तत्व जी आहेत ना, ते तत्व आणि 3 गुण यांच्या व्यतिरिक्त या पिंड ब्रह्मांडामध्ये काहीही नाहीये. फक्त वासना शिल्लक राहते म्हणून त्या देहामध्ये तो जीवात्मा येतो वासना भोगण्यासाठी आणि मग काय होतं, की तो पंचमहाभूतांचा देह म्हणजेच मी असं धरून चाललेला असल्यामुळे त्या देहामध्ये तो बंधनात पडतो आणि देहामध्ये अडकून पडतो आणि असं अडकून पडू नये, त्यांनी मुक्त व्हावं, त्यांनी आनंदरूप व्हावं, त्यांनी स्वतः ब्रह्मस्वरूप व्हावं म्हणून हा एवढा पंचीकरणाचा अभ्यास जो आहे. कारण अनेक जन्मांचे संस्कार आहेत की देह म्हणजे मी, हे जग सत्य आहे, मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे. हे दिसणारी दृश्य सृष्टी जी आहे त्याच्यामध्ये माझा एक प्रपंच आहे आणि तो अतिशय सत्य आहे. असं जे वाटतं आणि तो भ्रम आपला काढण्यासाठी आपल्याला एवढं पंचीकरणाचं शास्त्र सातत्याने सगळ्या ग्रंथांमधून सांगितलेलं आहे आणि समर्थांनी या ज्ञानदशकामध्ये आपल्यासमोर सांगितलेलं आहे. अजून पुढे पण हा विचार आलेला आहे. आता बघा इथे समर्थ असं म्हणतात, की हे पंचीकरणाचं शास्त्र का सांगावं लागतं? या प्रक्रिया का सांगाव्या लागतात? तर त्याचं उत्तर देताना समर्थ असं म्हणतात, की केवळ मूर्खते नेणे, म्हणून घडले सांगणे, पंचभूतांची लक्षणे विशद करुनी. बघा आता जो अडाणी असतो, जो अज्ञानी असतो, त्याला हा पंचमहाभूतांचा जो संगम झालेला आहे, हा जो कर्दम झालेला आहे, तो लक्षात येत नाही.
आणि म्हणून एवढं हे सगळं जे आहे हे सगळं काय करावं लागतं तर ते विशद करून सांगावं लागतं. म्हणून संतांनी मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे तुमचं आहे ना तुमची समजूत की सृष्टी निर्माण झाली आहे मग सांगतो हवा सृष्टीचा क्रम. आणि सगळ्या उपनिषदांनी पण तो सृष्टीचा क्रम सांगितलेला आहे. कारण मग पटलं ना तुम्हाला ही सृष्टी निर्माण झाली आहे मग ती कशी मिथ्या आहे ते हळूहळू हळूहळू पटवत पटवत परत आपल्याला त्या तत्वापर्यंत नेलेलं आहे. म्हणून इथे समर्थ जे म्हणतात की हे सगळे मूर्ख आहेत, अज्ञानी आहेत आणि म्हणून त्यांना हे विशद करून सांगावं लागतं. आता यावरून आपल्या लक्षात येतं की ह्या पंचभूतांच्या हा जो विचार सांगितलाय त्याला समर्थ खूप महत्व जे आहे ते खूप कमी देतात. अजून बघा योग वसिष्ठामध्ये असाच एक मंत्र आलाय की पंचभूतात्मकम विश्वम मरीची जलसन्निभम. हे अनंत विश्व जे आहे ते सगळं पंचभूत महाभूतांच्या मिश्रणापासून बनलेलं आहे. आणि हे म्हणून काय आहे तर हे सगळं अनंत विश्व जे आहे ते मृगजळाप्रमाणे मिथ्य आहे. आणि एवढा निश्चय होण्यासाठी जे आहे ते हे सगळं समजावून घ्यायचंय. ज्ञानदेव म्हणतात देह पंचभूत मेळावा शेखी जाईल पंचत्वा ते वेळी केला के गिवसावा शिणू आपला. हे शरीर हे आणि हे जग जे आहे हे पंचमहाभूतांचा समुदाय जसं मी आता सांगितल्याप्रमाणे. आणि ते दोन्ही कसं आहे तर शेवटी पंचमहाभूतामध्येच विलीन होऊन जाणार आहे. मग अशी जर परिस्थिती आहे तर या देहाने या जगामध्ये कर्तृत्व भोक्तृत्वाने जो क्षीण करून घेतला असेल तो क्षीण कुठे बरे शोधावा. दिसतो का हो. देह अचेतन जड पडलेला आहे त्याच्यातनं चेतन तत्व निघून गेले यांनी किती संसारामध्ये कष्ट केले काय केले त्या देहावर काही शेण दिसतो का तो कुठे शोधायचा. म्हणून अशा या जगामध्ये असा शेण करून न घेता मूळ माया ज्याच्या सत्तेवर प्रगट झाली त्या ब्रह्माशी साधकांनी अखंड अनुसंधान ठेवून राहावं. आणि म्हणून वास्तविक पाहता ह्या सगळ्या गोष्टी समजावून घ्यायच्या आहेत. कारण साहजिक आपण या दृश्य जगतामध्ये रंगून आणि रमून राहिलेलो असतो. कारण त्याला सत्यत्व दिलेलं असतं त्याच्यात काही सुख आहे का. सुख काही नाही कारण आपल्या अनेक पिढ्यांपासून आपण हेच बघतोय. म्हणून आपल्याला असं वाटतं की हे सगळं सत्य आहे सत्य आहे. म्हणून संतांच्या संगतीमध्ये आल्याशिवाय शास्त्र शुद्ध विचार केल्याशिवाय हे आपल्याला लवकर लक्षात येत नाही. आणि जर आपल्याला याच्यातनं आपुली-आपणा करा सोडवण असं जेव्हा तुकोबा म्हणतायत, तेव्हा शेवटी सोडवण कोणी करून घ्यायची? आपणच आपली सोडवण करून घ्यायची. ती कशी करायची आहे? तर शास्त्र शुद्ध विचारांनी संत संगतीमध्ये सोडवण करून घ्यायची आहे. मग जेव्हा आपण व्यवस्थित शास्त्रशुद्ध विचार करायला लागतो, तेव्हा लक्षात यायला लागतं, की अरे खरंच हे सगळं कसं आहे तर हे पंचमहाभूतांचं बनलेलं आहे, 3 गुणांचं बनलेलं आहे. एकही व्यक्ती 3 गुणांशिवाय आणि पंचमहाभूतांशिवाय व्यक्ती काय वस्तू पिंड ब्रह्मांडातल्या कुठलीच नाहीये. हे सगळं त्याचंच बनलेलं आहे. मग त्याच्यात न रमता न रमता त्याचा वापर करून मला या देहातून या पंचमहाभूतांच्या सृष्टीतून कसं सुटता येईल असा साधकाच्या अंतःकरणामध्ये सतत जर विचार राहिला तर मग अखंड त्या तत्वाशी आपण जोडून राहू शकतो. म्हणून समर्थ म्हणतात हे जग कसं निर्माण झालंय सांगताना या सगळ्या प्रक्रिया ज्या शास्त्र सांगतं त्या सगळ्या कृत्रिम आहेत. पण त्या कृत्रिम प्रक्रिया आपल्या समजुतीसाठी शास्त्रकारांनी त्या स्वीकारलेल्या आहेत. मग आता त्याच्यात एकच निष्कर्ष निघतो की हा सगळा सर्व विश्वाचा पसारा जो प्रकृतीचा जो खेळ आहे तो कसा आहे तर सगळा तिचा खेळच आहे तो. आत्माराम ग्रंथामध्ये अतिशय सुंदर हा सगळा जो विषय सांगितलेला आहे त्या प्रकृतीने हा विश्वाचा सगळा खेळ मांडलेला आहे. याच्या पलीकडे काय नाही तर त्याला काही महत्व नाहीये. म्हणून तिथे समर्थ म्हणतात या ब्रह्मांडा पहिलीकडील गोष्टी जै झाली नवती सृष्टी मूळ माया सूक्ष्म दृष्टी ओळखावी. म्हणजे आता आता परत आधी सांगतायत की ही सृष्टी निर्माण होण्यापूर्वीचा मूळ मायेचा अवाढव्य पसारा सांगितलाय. आता तो अवाढव्य पसारा काय सांगितलाय तर बघा सप्त आवरणाने युक्त पिंड ब्रह्मांड रचना होण्याच्या अगोदर 3 गुणावतार पृथ्वी पर्वत सप्तसागर नद्या 14 लोक चंद्र सूर्य तारांगण सप्त पाताळ 21 स्वर्ग 33 कोटी देव 12 आदित्य 11 रुद्र नाना देवतांचे अवतार 14 मनु. आता हे सगळं कशात मोडतो. खूप मोठीच्या मोठी आदी समर्थांनी इथे दिलेले आहेत. नाना देवतांचे अवतार असतील किंवा चक्रवर्ती राजे असतील त्यांची राज्य असतील या सर्वांचं मूळ मूळमायेतल्या सूक्ष्म पंचभूतामध्ये आहे. आता त्यांनी म्हटलंय की ऐलीकडे हा शब्द इथे समर्थांनी वापरलेला आहे. या ब्रह्मांडा पहिलीकडील गोष्टी जे झाली नवती सृष्टी मूळमाया सूक्ष्म दृष्टी
ओळखावी. आता हे सगळं कशाचं आहे, तर हे मायेच्या कक्षेतलं आहे. आणि जे मायेच्या कक्षेत येतं ते नाशिवंत असतं. एक पक्कं करायचं, की जे दृश्य आहे, जे बरं दृश्य आहे आणि जे अदृश्य आहे. आता स्वर्ग आपल्याला येतो का अनुभवायला? नाही येत. पण तो आहे की नाही? आता तो कशाने सिद्ध होतो? तो शास्त्राने सिद्ध होतो. शास्त्रामध्ये सांगितलं, की स्वर्ग आहे बुवा. तर ठीक आहे ना, आहे म्हणजे. आता कोणी बघितलंय का? स्वर्गात जाऊन कोणी आलंय का खाली सांगायला, की स्वर्ग आहे म्हणून? पण ज्या अर्थी स्वर्ग निर्माण झालेला आहे, त्या अर्थी तो पण कसा आहे तर तो नाशिवंत आहे. आता काय आहे तर सत्य ते एकले एक परब्रह्म तत्व, एकच तत्व जे आहे ते सत्य तत्व आहे. आणि म्हणून तत्व निरसनात अष्टधा प्रकृतीचा निरास विवेकाने साधकाला करावा लागतो. आणि विवेकाने सगळी तत्व जी आहेत ती दूर सारावी लागतात. विवेकाने प्रत्यक्ष काही ते सारलं जात नाही दूर. पण विवेकाने हे अचेतन जड आहे. का बरं अचेतन जड आहे? ते वायू तत्वाचं आहे. आणि ते कशाचे रजोगुणाचं आहे. वायू तत्व हे पंचमहाभूतांमधलं आहे. आणि दुसरं काय आहे तर रजोगुण म्हणजे तो 3 गुणांमधला आहे. एक उदाहरण सांगते. आता मन जे आहे आपलं, आता मन कशाचं आहे? वायू तत्वाचं आहे आणि रजोगुणाचं आहे. मग वायू तत्व कशातलं आहे? तर पंचमहाभूतांमधलं आहे. रजोगुण 3 गुणांमधला आहे. मग आता 3 गुणांमधलं जे असतं, जे पंचमहाभूतांमधलं असतं, ते चेतन असू शकेल का? ते अचेतन जड आहे. म्हणून मन मी नाही. बुद्धी सत्वगुणाची आहे. तेज तत्वाची आहे म्हणजे अग्नितत्वाची आहे. आता दोन्ही हे कसे आहेत तर पंचमहाभूतांचे आहेत. मग बुद्धी अचेतन जड आहे. मग मी अचेतन जड आहे का? माझं स्वरूप मी चेतन आहे. म्हणून बुद्धी पण अचेतन जड आहे. असा संपूर्ण या पिंडातला जो निवाडा जो आहे, तो विवेकाने करावा लागतो. आणि हे सगळं अचेतन जड असल्यामुळे ते नाशिवंत आहे. आणि हा माझ्या एका देहावरून बघा म्हणतात ना, एका शीतावरून भाताची परीक्षा करावी. मोठ्या पातेल्यावर भात शिजायला ठेवलेला आहे. आणि तेव्हा आपण काय सगळा भात बघत नाही. वरती आपण झाकण उघडतो वाफ आली का म्हणून आणि एक शीत चाचपून बघतो. आणि लक्षात येतं की भात शिजलाय. त्याच पद्धतीने माझ्या देहातल्या तत्वांचा निवाडा झाला, की त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं, की ब्रह्मांड पण कसे आहेत तर संपूर्णपणे ती मिथ्या आहेत. म्हणजे ह्या परब्रह्माच्या अधिष्ठानावर दिसणारा ह्या अनंत कोटी ब्रह्मांडांचा पसारा जो मला स्पष्ट दिसतो आहे, तो नाशिवंत आहे. आणि असा विचारांनी तो दूर केला, तर आपण कुठे पोचतो? समर्थ म्हणतात, आपण देवळाच्या महाद्वारापर्यंत पोचतो. किती सुंदर विचार इथे समर्थांनी मांडलाय. महाद्वार ओलांडावे, मग देवदर्शन घ्यावे, तैसे दृश्य हे सांडावे, जाणून या. इकडे आपण ह्याच्यात पण रमलेलो आहोत अचेतन जडामध्ये. आणि इकडे आपल्याला वाटतं, की मला परमात्म्याचं दर्शन व्हावं, तर हे कदापिही शक्य नाही. ते देवाचं दर्शन घ्यायचं असेल, तर आपल्याला हा संपूर्ण काय आहे तर हा दृश्यसृष्टीचा अचेतन जड असलेला पसारा विवेकाने दूर सारावा लागतो. त्याचा तपशील खूप मोठा आहे. वेळोवेळी परत या पुढच्या समासांमध्ये येणारच आहे. पण होतं कसं, हे समास मागे राहतात आणि पुढे आपण त्याला जर संगती लावून घेतली नाही तर लक्षात येत नाही. जो अभ्यास करणारा साधक आहे म्हणजे आपण सगळेच अभ्यासू साधक आहोत. पण पुढे नंतर जर आपण हा सगळ्याशी ते जोडत राहिलो, की हा याचा पसारा आहे, हा याचा तपशील सांगितलेला आहे. त्याचा तपशील संपूर्ण ग्रंथामध्ये समर्थांनी पुढे सांगितलेलाच आहे. की दृश्यसृष्टी जी आहे ती दृश्यसृष्टी मला ओलांडायची असेल, तर ती अचेतन जड आहे असा बुद्धीचा सातत्याने निश्चय करत राहणं. बघा आता खूप दूर राहिलो हे सगळं तर. आता माझा देह आणि माझं घर हे दृश्य आहे की नाही दिसतंय मला. डोळ्यांनी धडधडीत आपल्याला काय त्याचं त्या अनुभवाला येतंय. पण तरी आपण त्याला चेतन मानून चाललोय की नाही? की हा देह म्हणजे देह आहे म्हणून मी आहे. देह गेला की मी जाणार. आणि दुःख होतं की नाही? डॉक्टर काका म्हणतात, की अहो हत्ती गेला, शेपूट राहिला, शेपूट गेला, गोंडा राहिला, गोंडा गेला, केस राहिला, केस चालला तर केसाचं टोक राहिलं आणि ते पकडून ठेवायचं असतं आणि ते जाऊ द्यायचं नसतं. का बरं असं होतं? कारण अचेतन जड देह मला चेतन वाटतो म्हणून. जर याच देहामध्ये असताना जर मी व्यवस्थित विवेक केला, की हा देह अचेतन जड आहे, पण तो मला व्यवस्थित पूर्ण वापरून घ्यायचा आहे. जरी देह पंचभूत मिळावा, सेखी जाईल पंचत्वा असं माऊली म्हणतात, पण तरी देह हे साधन आहे. देह हे मला मिळालेलं उत्तम असं साधन आहे. त्या साधनाचा वापर करून
याच देहामध्ये मला देवाचं दर्शन घ्यायचं आहे आणि देवाचं दर्शन झालं की हेची देही हेची डोळा भोग मुक्तीचा सोहळा अशी स्थिती आल्यानंतर देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ बाहो अशी जी स्थिती आहे अशी स्थिती मला आली पाहिजे आणि त्यासाठी हा संपूर्ण विचार समर्थांनी इथे सांगितलाय. पहिला समास आपण देवदर्शनाचा बघितला आणि ही मीच देव आहे अशी अनुभूती येण्यासाठी वेगवेगळ्या प्रक्रिया हे जग विवर्त रूपाने जे आहे ते विवर्त रूपाने भासतंय ते सत्य नाहीये. त्याच्यात तुमचा प्रपंच आहे, त्याच्यात तुमचा देह आहे, तो सुद्धा भासमान होतो आहे. मग भासमान देह आहे, तो काय तो भासमान तो गेल्याशिवाय राहणारच नाहीये. मग त्याचा वापर करा, पण त्याच्यामध्ये रंगून रंगून न राहता अखंड अनुसंधान जे आहे ते परब्रह्म तत्वाचं ठेवा. असा सातत्याने विचार करत 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 जेव्हा तो पूर्ण हा पिंड ब्रह्मांडाचा पसारा जो आहे तो मागे सारला जाईल तेव्हा आपण त्या उंबरठ्यापर्यंत जाऊ. म्हणजे दृश्य ओलांडावे असं जेव्हा समर्थ म्हणतात ना महाद्वार ओलांडावे. आता महाद्वार कुठे असतो? देवळाला महाद्वार असतं. आपल्याला माहिती आहे. आता देवळाच्या महाद्वारात गेल्यानंतर आपल्याला प्रपंचाचे विचार सुद्धा मागे सारावे लागतात. नाहीतर तिथे सुद्धा आपल्याला समाधान मिळत नाही. त्या देवाच्या इथून पंढरपूरला मी दर्शनाला गेले. महाद्वारापर्यंत माझे प्रपंचातले विचार सुरू होते. पण एकदा त्या महाद्वाराचा उंबरठा ओलांडला, की आत फक्त त्या पांडुरंगाची अनुभूती येणं. अगदी त्याच पद्धतीने हा दृश्य पसारा जो आहे, हा दृश्य पसारा विवेकाने निराश केल्यानंतर जेव्हा ते आपण पंचमहाभूतांचं महाद्वार ओलांडून जेव्हा आत जातो, तेव्हाच त्या खऱ्या देवाचं दर्शन होतं. खरा देव कुठे आहे? तो गाभाऱ्यात आहे. आणि म्हणून गाभाऱ्यात गेल्याशिवाय गाभाऱ्यात या कुठल्याही दृश्य वस्तूंना प्रवेश नाहीये. मग किती दृश्य तर तिथे दर्शन घेणारा ज्याचं दर्शन घ्यायचं त्याच्याशी एकरूपच होऊन जातो. तो त्याच्यापेक्षा वेगळा राहतच नाही. म्हणजे तिथे यत्किंचित सुद्धा इतकंसं सुद्धा दृश्य चालत नाही. जाणीव सुद्धा नाही, नेणीव सुद्धा नाही. जाणीव नेणीव भगवंती नाही असं माऊली म्हणतात. म्हणजे तो दर्शन घेणारा त्या दर भगवंताशी एकरूप होऊन जातो. तो आपल्या त्या पोटात त्याला सामावून घेतो आणि यत्किंचित सुद्धा दृश्य तिथे शिल्लक राहत नाही. असा तो देव आहे. मीच देव होऊन जाते. देव शोधाया गेलो, देवची होऊन ठेलो. याला काय म्हणतात तुकोबांनी? तुकोबा देव झाले पांडुरंगाचं दर्शन घेता घेता. त्यांनी संपूर्ण प्रपंच जो आहे तो प्रपंच मागे सारला, भगवंतावर सोपवून दिला. हा सगळं पांडुरंगाचं आहे, भक्तीच्या भाषेत जर आपण बोललो तर. आणि हा ज्ञानदशक असल्यामुळे समर्थांनी इथे या सगळ्या प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. म्हणून बघा अंतःकरणाचे 4 घटक आहेत. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. तसं मी आता सांगितलं विचार करायचा कसा, तर मन रजोगुणाचं आहे, वायू तत्वाचं आहे, चित्त जलतत्वाचं आहे, रजोगुणाचं आहे, बुद्धी सत्वगुणाची आहे, तेजतत्वाची आहे, अहंकार पृथ्वी तत्वाचा आहे, तमोगुणाचा आहे. बघा आता हे मन चंचल आहे, संकल्प, विकल्प करत राहतं. मग त्या मनाला शांत करण्याचा अभ्यास करावा लागतो. अभ्यास आहे ना तो कौंतेय वैराग्येण च गुह्यते. अर्जुन सुद्धा म्हणतो आहे, अर्जुन तर किती महान साधक आहे, भक्त आहे भगवंताचा. पण तो पण तक्रार करतोय, की माझं मन इतकं चंचल आहे, त्याला काय करू? कसं आवरू? तर भगवंत म्हणतात, अभ्यास कर त्या मनाला आवरण्याचा. कारण ते मुळातच बनलेलं कशाचं आहे? ते ह्याचं बनलेलं आहे, रजोगुणाचं आणि वायू तत्वाचं. मग आता प्रपंचातनं त्याला विवेकाने आवरत, आवरत, आवरत संवादी त्याला संकल्प द्यायचा. कुठला? कृष्णनामी संकल्प धरी रे सदा. त्याला नावाला बांधून टाकायचं. असं नामाला बांधून टाकलं, की प्रपंचातले विचार जे आहेत, ते प्रपंचातले विचार हळू-हळू, हळू-हळू कमी व्हायला लागतात आणि मग ते नामावर स्थिर होतं. भक्तीच्या भाषेत आपण बोलतोय. मगाशी मी जी प्रक्रिया सांगितलेली, ज्ञानाच्या ज्ञानाची प्रक्रिया सांगितली. नामाला बांधून टाकलं, की नाम घेणारा नामीशी एकरूप होऊन जातो. नामाचा नामी कोण आहे? परब्रह्म स्वरूप आहे. नाम राम आहे, तर त्याचा वाच्यार्थाने राम आहे, तर लक्षार्थाने तो परब्रह्म आहे. मग नाम घेणारा नामाच्या नामीशी एकरूप होऊन गेला, की त्याच्याशीच एकरूप होऊन जातो. म्हणून मनाला संकल्प तोच द्यायचा कृष्ण नामाचा, बुद्धीचा तोच निश्चय, चित्त तेच पकडून ठेवेल. आणि असं जेव्हा मन, बुद्धी, चित्त या तिन्ही एकाग्र झाले, की अहंकार आपोआपच लयाला जातो. कारण अहंकाराच्या मैदानावरतीच हे 3 काय असतात तर कार्यरत असतात किंवा सगळा गोंधळ घालत असतात.
आणि म्हणून या तीनला शांत करण्यासाठी अभ्यास करावा लागतो. पण असे अंतःकरणाचे व्यापार थांबले की त्याच क्षणी ती सगळी महाभूतं मागे पडतात. म्हणजे अंतःकरण चतुष्टय पण कशाचं बनलेलं आहे? तर महाभूतांचंच बनलेलं आहे. आणि मग ज्याच्या सत्तेवरती ते अंतःकरण कार्य करतं, तर अंतःकरण नावाचा घटकच लयाला गेलेला असल्यामुळे मूळचं आत्मस्वरूप प्रगट होऊन जातं आणि त्याचा अनुभव येऊन जातो. आणि अशा रीतीने समर्थ म्हणतात, की अंतःकरणाचं हे महाद्वार जे आहे, महाद्वार ओलांडून गेल्याशिवाय ते आत्मदर्शन होत नाही. म्हणून दृश्याचा पोटी आहे पंचभूतांची दाटी, एकपणे पडिली मिठी दृश्य पंचभूता. हे सगळं दृश्य जगात पंचमहाभूतांनीच व्यापलेलं आहे. स्थूल पंचमहाभूत बेमालूमपणे एकत्र येऊन ब्रह्मांडाला मिठी घालून बसलेली आहेत. म्हणून समर्थ म्हणतात, एवं पंचभूताचे दृश्य सृष्टी रचली सावकाश, श्रोती करुणी अवकाश श्रवण करावे. ही सगळी सृष्टी जी आहे, पिंड ब्रह्मांडाची रचना जी आहे, ती पंचमहाभूतांचीच आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे पुढच्या समासामध्ये समर्थांनी पृथ्वी, नंतर तेज, अग्नी, आकाश, वायू या सगळ्यांचा जो आहे तो तपशील सांगितलेला आहे. हे प्रत्येक महाभूताची त्यांनी जी तत्व आहेत ती वेगवेगळी करून पदार्थ जे आहेत, पदार्थ जे आहेत सृष्टीमधले ते वेगवेगळे करून सांगितलेले आहेत. जसं पृथ्वी तत्वाचं वापी, कूप, सरोवर, नाना सरितांचे जे नीर, मेघ आणि सप्तसागर मिळवून त्यांनी म्हटलंय की आप म्हटलंय. पृथ्वीचं पण सांगितलंय की जडांश आणि कठीणांश हा पृथ्वीचा आहे. आणि प्रत्येकाचा तपशील दिलाय. तेजाचं चंद्र, सूर्य, तारांगण, दिव्य देह हे सगळे विद्युल्लता, वन्नीस हे सगळं जे आहे ते तेजतत्वाचं आहे. वायुतत्वाचं जे सगळं चंचल आहे, जे हलतंय, डुलतंय, चळण, वळण, प्रसारण, प्राण, अपान, व्यान हे सगळं जे ते वायुतत्वाचं आहे. हा तपशील संपूर्ण पुढच्या समासामध्ये दिलेला आहे. आणि आकाश तत्व जे आहे ते मात्र समर्थ असं म्हणतात, की ते सगळ्यांना व्यापून राहतं. आणि सगळ्या महाभूतांमध्ये हे आकाश तत्व आहे आणि ते अतिशय सूक्ष्म आहे आणि जवळ ते परब्रह्मासारखं आहे. आता शिष्य म्हणतोय जर आकाश जवळ ब्रह्मासारखं आहे तर त्याला ब्रह्मच का म्हणायचं नाही? पण इथे श्रीगुरु असं म्हणतात की आकाश आणि ब्रह्म जो आहे तो यांच्यामध्ये भेद आहे. कारण कसं आहे तर ब्रह्माला निळा का होईना पण आभासात्मक रंग आहे आणि त्याचे गुण सांगितलेत शास्त्रकारांनी. काम, क्रोध, मोह, भय, अज्ञान, शून्यत्व हे आकाशाचे 7 गुण शास्त्र सांगतं. आणि शब्द हा आकाशाचा गुण आहे. बघा पोकळी आहे म्हणून आपण इथून बोललो की दुसऱ्याला शब्द आपला ऐकू जातो. पोकळी म्हणजे अवकाश ज्याला आपण म्हणतो. ते अवकाश आहे. आणि आकाशाला भासमान का होईना पण रंग आहे. आणि आकाशालाही व्यापून जे आहे ते परब्रह्म आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे. गावठी हरिपाठामध्ये म्हणतात की गगनापेक्षा वाढ नाम आहे म्हणजे काय तर परब्रह्म हे गगनालाही व्यापून आहे. आणि अजून ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की त्या आकाशाची चाळणी करावी आणि त्या चाळणीतनं परब्रह्म तत्व जे आहे ते परब्रह्म तत्व गाळून घ्यावं. आणि उपनिषद सांगतं आत्मना आकाशा संभूतः. आत्म्यापासून आकाश निर्माण झालं. मग जे महाभूत निर्माण झालेलं आहे ते कशात कुठल्या प्रांतातलं येतं तर ते मायेच्या प्रांतामध्ये येतं. म्हणून ते महाभूतांमध्ये मोडतं. म्हणून ते कसं आहे आकाश महाभूत पण कसं आहे तर ते अचेतन जड आहे. ते जे आहे त्याला कठीणच तुन्य विकारवंत तयास कैसे म्हणावे संत मनास वाटे हे तद्वत आज दृष्टी. आता हे शून्य कठीण असल्याने ते विकारी आहे. ते सत्य कसं असेल? शून्यत्व म्हणजे काय म्हणू आपण त्याला बघा समाधी स्थितीमध्ये जेव्हा समाधी नाही ध्यानाला जेव्हा साधक बसतो तेव्हा जागृती, स्वप्न, सुषुप्ती या म्हणजे स्थूल, सूक्ष्म, कारण हे 3 अवस्थांचे 3 देह आहेत. ते सोडल्यानंतर स्थूल देहाचा निराश, सूक्ष्म देहाचा निराश, कारण देहाचा निराश, महाकारण देहाचा निराश जेव्हा साधकाचा होतो, तेव्हा अशी कशी स्थिती येते शून्यत्वाची, की त्याला असं वाटतं की हा म्हणजेच अनुभव आहे. म्हणजे काही नाही, अशी एक मनाची तिथे स्थिती येते. पण जर श्रीगुरूंचं मार्गदर्शन असेल, तर तो शून्य ओलांडून तो साधक पुढे जातो आणि शून्याच्या अतीत असं ते परब्रह्म तत्व आहे. हे शून्य म्हणजे आकाश. समर्थांची ओवीच आहे. इकडे दृश्य, तिकडे देव.
मध्ये शून्यत्वाचा ठाव तया मंदबुद्धीस्तव प्राणी ब्रह्म तया मंदबुद्धीस्तव प्राणी ब्रह्म म्हणे. म्हणजे मध्ये शून्य आहे, त्याच्या पलीकडे जे आहे ते परब्रह्म तत्व आहे. आता मी दृश्य सोडलेलं आहे, पण अजून परब्रह्म तत्वाची अनुभूती आलेली नाहीये. पण मध्ये शून्य म्हणजे अशी एक मनाची स्थिती आलेली की काही नाही, आणि त्यालाच तो साधक मला अनुभूती आली असं समजतो, पण तिथे किंचित जाणीव आहे. आणि त्याला जर गुरु अंकित तो साधक असेल, तर त्याला गुरूंचं मार्गदर्शन तिथे होतं आणि तो म्हणतो ही शून्यावस्था आहे, हे ओलांडून मला पुढे जायचंय. त्याच पद्धतीने हे आकाश जे आहे पंचमहाभूत, त्याला व्यापून काय आहे, तर ते हे परब्रह्म तत्व आहे. म्हणून असं हे शास्त्र जे सगळं समजावून घ्यावं लागतं. ध्यानाला बसल्यानंतर मला काय व्हायचं आहे, नंतर कुठल्या कुठल्या अवस्थांमधून जायचं आहे, याचं परोक्ष ज्ञान जे आहे, हे परोक्ष ज्ञान साधकाला लागतं. आणि म्हणून उन्मनी आणि सुषुप्ती अवस्था सारिखेचं वाटे तत्वता, तरी विवंचनी पाहो जाता भेद आहे. आता उन्मनी आणि सुषुप्ती पण सारखे वाटते. उन्मनी म्हणजे कुठली अवस्था आहे? तर आपण म्हणतो ना, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या आणि उन्मनी म्हणजे समाधी स्थिती आहे. आता समाधी स्थिती जी आहे की तो साधक जो आहे तो त्याच्यामध्ये काय होतं, तत्वामध्ये विलीन होऊन जातो. आणि सुषुप्ती म्हणजे गाढ झोपेतली, त्याच्यामध्ये पण जीवदशा राहत नाही. आणि आता पण दोन्हीमध्ये फरक काय आहे, तर ही घन अज्ञानाने येणारी सहज स्थिती आहे. सगळ्यांना, आपल्याला सगळ्यांना मोफत ती प्राप्त होते, विनामूल्य प्राप्त होते. काही करावं लागत नाही. दमलो, अंथरुणावर पडलो, झोप लागली की ती अवस्था प्राप्त होते. पण ही उन्मनी जी स्थिती आहे ती मात्र शास्त्रशुद्ध विचारांनी ती आणावी लागते. म्हणजे या तत्वांचा निराश करत करत प्रयत्नपूर्वक ती आणावी लागते. हा दोन्हीमध्ये फरक आहे. आणि हा फरक साधकांनी समजावून घ्यायचा आहे. कारण असं आहे ना, की हे जग असं आहे की याच्यामध्ये खोटं काय, खरं काय सांगणारे इतके भेटतात. आता शास्त्रशुद्ध सांगणारे मार्गदर्शक गुरु मिळणं, तसं मार्गदर्शन घेणं, हे खूप कसं आहे, तर आपण म्हणू की अवघड आहे या सगळ्या दृश्य जगामध्ये योग्य मार्गदर्शक मिळणं आणि तसं मार्गदर्शन करून घेऊन तशी स्थिती प्राप्त करून घेणं. आणि म्हणून संत ग्रंथ जे आहेत, तर संत ग्रंथ सातत्याने आपल्या वाचनात असावे. संतांनी अतिशय शास्त्रशुद्ध प्रक्रिया ज्या आहेत, त्या प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. म्हणून समर्थ म्हणतात, दुग्धासारिखा जळांश निवडू जाणती राजहंस, तैसे स्वरूप आणि आकाश संत जाणती. पण दुधात मिसळलेलं पाणी फक्त राजहंस निवडू शकतात. त्याप्रमाणे आकाश व ब्रह्म यातील फरक संत जाणतात. म्हणजे आकाश हे महाभूत आहे आणि आकाश ओलांडून पुढे जायचं आहे, आणि त्या पद्धतीनेच हे मार्गदर्शन सर्व साधकांना, म्हणजे आपल्याला सुद्धा मार्गदर्शन संत त्याच पद्धतीने करतात. म्हणून सकळ माया गथा गोवी संत संगे हे उगवावी, पाविजे मोक्षाची पदवी सत्समागमे. आतापर्यंत केलेलं सर्व विवेचन जीवावर मायेच्या असलेल्या जबर पगड्यामुळे करावं लागलं. आपण त्याचं विवेचन केलं की या मायेचा इतका पगडा आहे की तीच सत्य वाटते, आणि मायेच्या अतीत असलेला परमात्मा जो आहे त्याचा आपल्याला अनुभव नसल्यामुळे तो नाही असं वाटतं. तरी आपण संतांवर आपली श्रद्धा आहे, शास्त्रावर श्रद्धा आहे, समर्थांवर श्रद्धा आहे. मग ते आहे म्हणतात ना, मग त्या श्रद्धेने आपण काय करतो, तर वाटचाल त्या दिशेने आपण सातत्याने करत राहतो. पण पूर्वीचं आठवा, आपल्याला हे संत संगतीत येईपर्यंत या सगळ्या गोष्टी माहिती होत्या का? अजिबात माहिती नव्हत्या. कारण त्या मायेचा एवढा जबरदस्त पगडा आहे. पण या मायेचा संत संगतीमध्ये निराश करावा लागतो. आणि या संत संगतीमध्ये मोक्षासारखी महान पदवी जी आहे, त्या पदवी म्हणावं का, पण म्हणूयात आता इथे, हा मोक्ष जो आहे तो मोक्ष प्राप्त करून घ्यावा लागतो. असा मोक्ष माझ्यासह आपल्या सगळ्यांना प्राप्त होई समर्थ चरणी प्रार्थना करूया. आज इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ.